नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. जीवन कितीही कठीण झालं तरी एक गोष्ट कधीही विसरू नका. स्वामी समर्थ म्हणतात की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या संकटापेक्षा स्वामींची शक्ती खूप मोठी आहे. तुम्ही एक पाऊल टाका, ते तुमच्यासाठी 10 पावलं चालून येतील. आज फक्त मनात म्हणा श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ. जीवनाच्या वाटेवर कधीकधी अंधार दाटतो, पण भक्ताच्या मनातील श्रद्धा त्याला कोणत्याही वादळातून बाहेर काढते. तो आधार म्हणजे स्वामी समर्थ. जीवनात संकटे का येतात? संकटे आपल्याला तोडण्यासाठी नसतात, आपल्याला मजबूत करण्यासाठी असतात. स्वामी समर्थांचं एक वचन आहे, धैर्य ठेवा आणि कर्म करत राहा. ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याचं कोणतंच संकट कायम राहत नाही. मनातील भीती कशी दूर करायची? भीती हा मनाचा खेळ आहे. ती परिस्थितीपेक्षा मोठी वाटते. म्हणूनच स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. जेव्हा मनात भीती येते तेव्हा 3 वेळा स्वामींचं नाम घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाम तुमचे विचार बदलते आणि विचार बदलले की भविष्यही बदलते. स्वामी समर्थ कधीही प्रयत्न करणाऱ्यांनाच साथ देतात. ज्याने मेहनत सोडली नाही त्याला त्यांनी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. तुम्ही आज जिथे आहात ते तुमच्या कर्माने मिळाले आहे आणि उद्या तुम्ही कुठे असाल तेही तुमचेच प्रयत्न ठरवतात. स्वामींची कृपा, तुमचे प्रयत्न म्हणजेच यशाची खात्री. संकटातून बाहेर पडण्याचा सोपा मंत्र. जेव्हा मनात गोंधळ होतो तेव्हा स्वामींचा हा साधा मंत्र म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. हा मंत्र मन शांत करतो. शांत मन योग्य निर्णय घेतं आणि योग्य निर्णयाने आयुष्य बदलते. स्वामींचा भक्तांसाठी संदेश. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल, स्वामींच्यावर श्रद्धा ठेवा. तुम्ही जे मागत आहात ते योग्य वेळी मिळणारच आहे. स्वामींचं एक वचन, मी माझ्या भक्तांचा नेहमी सांभाळ करतो, हेच तुमचं सामर्थ्य आहे. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. पहिले पाऊल तुम्ही टाका, बाकी मार्ग स्वामी दाखवतीलच. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.